पहाटेचा शांत काळ होता. आकाश अजूनही निळसर झोपेत होतं. नक्षत्र हळूच लुप्त होत होती आणि पृथ्वीवर एक वेगळाच दिव्य शांततेचा अनुभव होता. त्या क्षणी एका तेजस्वी प्रकाशात एक आत्मा परमेश्वरासमोर उभा होता. तो आत्मा खूप प्रेमळ, निरागस आणि खूप उत्सुक होता. आत्म्याने विचारलं, प्रभू, आता मला पृथ्वीवर पाठवत आहात, पण माझा जन्म कोणत्या रूपात होईल? परमेश्वरांनी प्रेमाने पाहिलं आणि हसले. तू मुलगी म्हणून जन्म घेशील. आत्मा थोडा गोंधळला. मुलगी? पण का प्रभू? मला काही मोठं शक्तिशाली युद्ध करणाऱ्या रूपात पाठवणार नाही का? परमेश्वर शांतपणे म्हणाले, तू जिथे जाशील तिथे युद्ध नाही, तिथे प्रेमाची गरज आहे. म्हणून मी तुला मुलगी बनवतो. आत्म्याचा प्रश्न, पण प्रभू, मुलगी म्हणून मला त्रास नाही ना होणार? जग मला कमी समजेल, मी कमकुवत ठरेल. परमेश्वरांनी थोडं पुढे येऊन सांगितलं, जग तुला कमी समजेल, पण मी तुला इतकं मोठं हृदय देतो की तू सर्वांना समजून घेशील. जग तुला रडवेल, पण मी तुला अश्रूंमागेही हसू शोधण्याची शक्ती देईल. देवाची योजना. परमेश्वर पुढे म्हणाले, मुलगी म्हणजे माझ्या सृष्टीतील सर्वात सुंदर प्रयोग आहे. ती जन्म घेते आईच्या रूपाने ममता शिकण्यासाठी. ती वाढते बहीण बनून प्रेम, काळजी आणि आधार देण्यासाठी. ती मोठी होते पत्नी बनून साथ देण्यासाठी, नात्यांना जपण्यासाठी. आणि शेवटी तीच मुलगी 2 घरांना जोडणारा सर्वात मजबूत पूल बनते. आत्म्याने पुन्हा विचारलं, पण प्रभू, जर मला त्रास झाला, अपमान झाला तर? परमेश्वरांनी शांतपणे उत्तर दिलं, मी तुला एक गोष्ट देतो, सहन करण्याची शक्ती नाही, तर पुन्हा उभं राहण्याची शक्ती. तू कितीही वेळा पडलीस तरी तू पुन्हा उठशील, कारण तू मुलगी आहेस. पृथ्वीवरील प्रवास. त्या आत्म्याने पृथ्वीवर जन्म घेतला आणि एका साध्या घरात एका लहान मुलीचा जन्म झाला. पहिल्यांदा तिने डोळे उघडले तेव्हा त्या घरात जणू प्रकाश पसरला. आईच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाचे होते. वडिलांच्या चेहऱ्यावर शांत अभिमान होता, पण समाजात कुठेतरी आवाज आला. मुलगी झाली. काहींसाठी तो साधा वाक्य होता, तर देवासाठी तो आशीर्वादाचा क्षण होता. देवाचं उत्तर जगाला. त्या क्षणी परमेश्वर म्हणाले, जगाने मुलीला ओझं समजलं, पण मी तिला घराचं भाग्य बनवलं. जगाने तिला कमकुवत समजलं, पण मी तिला तिच्या हृदयात संपूर्ण सृष्टीची ताकद ठेवली. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, या छोट्याशा कथेचा असा अर्थ आहे की मुलगी म्हणजे फक्त एक जन्म नाही, ती आहे प्रेमाचा स्रोत, सहनशीलतेचं रूप, मायेचा समुद्र आणि नात्यांना जपणारी शक्ती. आणि या कथेचा शेवटचा संदेश असा असणार आहे की परमेश्वर म्हणाले, जर कुणाला विचारलंस की मुलगी का जन्म घेते, तर एकच उत्तर आहे, कारण देवाला पृथ्वीवर प्रेम जिवंत ठेवायचं होतं, म्हणून त्याने मुलगी निर्माण केली. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, ही छोटीशी कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.